शोल्डर घेणार तेवढाच मुंडा घेणार. छाती म्हणजे 5.5 नाही घ्यायची, 5च घ्यायची. आपण इथे 5.5 घेतो. हां 5 घ्यायचे तर 30 आहे ना. मग हा जेवढी शोल्डर घेणार तेवढाच मुंडा घ्यायचा. हे नाही मोजायचं. ते नाही मोजायचं. हां हे 5.5 घेतलं का? 5 मुंडा किती घ्या, शोल्डर किती घेतली? 5.5. 5. 30 छाती आहे ना तर 5 येणार. 30 छातीला 5. हा 30 28 ला 5. जेवढी मग 5 इकडे शोल्डर आली मुंडा पण 5च घ्यायचा. मग मुंड्याच्या खाली हे 3 इंच सोडून मग आपल्याला छाती लावायची. बरोबर. छाती जी असेल ती तुमची छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच. ओके. बाकी योगपट्टी सगळ्यांच्या याच्यात जी आहे ती 2.5 आणि 3.5. हा योगपट्टीचा असा सेट द्यायचा. ओके. आता आपण शोल्डर 5.5 लावली तर गळ्याची रुंदी 2. ओके. पुढचा गळा त्यांचा किती आहे? 6. अर्धा इंच कमीच घ्यायचा. मला त्यांच्या हिशोबाने खूपच वाटतोय. 5 घेऊया नंतर वाढू शकतो. ओके. कारण का आधी मोठा झाला तर काय करता येणार नाही. छोटा असेल तर आपण कटिंग करू शकतो. आता हा जो सेप आहे ना हा थोडासा वरती द्यायचा. तुम्ही एकदम असं सरळ देता तसं नाही द्यायचं. एकदम जर असा क्रॉस गेला पाहिजे आणि हा गळ्याच्या इकडून इकडे जॉईन करायचा. ओके. या दोघांचं मध्य करून इकडून अर्धा इंच आत घेऊन थोडासा आतमधून असा गोल सेप घेऊन हा तुमचा सेप झाला. ओके. मापाचा ब्लाऊज द्या. आपल्याला कटोरी काढायची. समोरची जी जेवढी असते ना तेवढी मोजून घ्यायची. ओके. 5.5 घेतली तर 5.5. ओके. ही मोजली 5.5. गळ्याची लांबी 4.5. आपल्या गळ्याच्या इथून शोल्डर पासून 4.5. इथून इथे 5.5. हे टिक करून बरोबर हा गोटोरीचा गोल सेट द्यायचा. ही कटोरी ही कट करून घ्या. कटिंग करा. चालू राहू द्या. कटिंग करून दुसरी कधी टाईट असेल Gracias.